दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षाकडनं जे आहे ते कार्यकर्त्याकडनं मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू होती. मात्र पाहिलं दोन्ही ठाकरे बंधू आता सध्या एकत्र येऊन पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे मनसे पक्ष असेल या शिवसेना ठाकरे गट असेल मोठ्या ताकदीने आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभे असणार आहे. पाहायला गेलं तर मनोमिलन झालेलं आहे. गेल्या अनेक वेळा त्यांच्या बैठकी देखील झालेल्या आहेत. मात्र आज सध्या पत्रकार परिषद घेऊन युतीची जी आहे ती घोषणा करणार आहे. त्यासाठी ठाण्यामध्ये नौपाड्यात ठाकरे गटाकडनं शिवसेनेकडनं देखील असतील या मनसेकडनं देखील असतील असे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एक उत्साहाच्या वातावरणात या ठिकाणी जमलेले आहेत. पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी यायला तयार झाले आहेत. आता यांच्या गळ्यात जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा प्रकारचं मफलर यांच्या गळ्यात आहेत. कसं बघता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत? आज आमच्याकडे दिवाळीच आहे. आमचे सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि आमचे उद्धव साहेब आज एकत्र येतात. विशेष म्हणजे मराठी माणूस एकत्र येतो ना याचा आम्हाला आनंद होतो आहे. आणि हे स्वप्न आमचे बाळासाहेब ठाकरे हे स्वप्न बघत होते आणि ते स्वप्न आज साकार होतं आहे. तर आम्ही शिवसैनिक म्हणून आम्हाला आज आनंद होतो आहे आणि मराठी माणूस एकत्र होतो आहे ह्यासाठी आम्हाला आनंद होतो आहे. नक्कीच आनंद होतोय. इतक्या वर्षाची प्रतीक्षा होती आता पूर्ण झालेली आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे कुठेतरी उत्साहाचं वातावरण सर्वांना खूपच आनंद झालेला आहे. कारण आत्तापर्यंत एकत्र येणार असं गेले 7-8 महिने कंटिन्यू चालू होतं. टी व्हीवरती बाईट सगळेजण देत होते वगैरे. आज खऱ्या अर्थाने तो दिवस उजाडलेला आहे आणि मनसैनिक आणि शिवसैनिक आम्ही सगळेजण आमच्या नौपाड्याच्या ऑफिसवरती जमलेलो आहोत आणि आज उत्साहाने जल्लोष साजरा करणार आहोत. तर तुम्ही एक जुने शिवसैनिक आहात. कसं बघता दोन शिवसेना उभी फूट पडल्यानंतर खऱ्या अर्थाने आता ठाकरे बंधू एकत्र येत आहे? बऱ्याच वर्षापासून आमची अपेक्षा होती की ठाकरे बंधू केव्हा एकत्र येतात आणि ते आज आलेले आहेत. आणि हे आजचा दिवस आम्हाला सर्व सण एकत्र करून जरी उत्सव आपण मानवलं तरी ते कमीच पडणार एवढं आम्ही अपेक्षा करतो. पक्षाला बळ देण्यासाठी कशा प्रकारची तयारी या निवडणुकीत केलेली आहे? भरपूर तयारी चालू आहे. सगळे एकत्र एकजुटीने काम करतायत. छान वाटतं आम्हाला सगळ्यांना. आणि सरकारने लाडकी बहीणमुळेच या सरकार आलं असं देखील आता सत्ताधारी म्हणत होते. काय वाटतं एकंदरीत 1,500 रुपये असतील या येणाऱ्या काळात अजून पैसे वाढून देणारे सरकारचं म्हणणं? काय नाही, ते मी स्वतः नाही घेतले लाडक्या बहिणीचे कधी पैसे, त्यामुळे मला पण असं काय हे वाटत नाहीये. आणि लोकांनी पण असं हे करू नये जास्त लाडकी बहीण वगैरे. त्याच्यामुळेच आहे बस, बाकी काही नाही. कसं बघतं त्याकडे? नाही, लाडकी बहीण योजनेचा निश्चित त्यांना थोडाफार फायदा झालेला आहे. पण आता ज्या स्त्रिया आहेत ह्या बऱ्याच नाराज आहेत. कारण की पूर्वी यांनी सरसकट सर्वांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला. नंतर त्यातले काही महिला कट करून त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यामुळे आत्ताची जी राजसाहेबांची आणि उद्धव साहेबांची जी युती झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही अत्यंत खुश आहोत. आणि निश्चित येत्या महानगरपालिकेला आमची भगवा हा महापालिकेवर निश्चित फडकणार आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे नक्कीच या ठिकाणी आता कोणाचा भगवा झेंडा फडकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र मनसे देखील या ठिकाणी आहेत. मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. रवी मोरे जे आहेत ते काय सांगाल? गेल्या अनेक वर्षापासून प्रतीक्षा होती. तुम्ही जुन्या शिवसैनिकपासून बघतात, त्यानंतर मनसेत आलात. कसं बघता आजचं इतक्या वर्षानंतर दोघं बंधू एकत्र येतात? खूप आनंद होतोय. बाळासाहेबांना देखील वरती आनंद झाला असेल. स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे साहेबांना देखील आनंद झाला असेल आज हा दिवसाची वाट बघताना. कारण का मी पण पूर्वाश्रमीचा शिवसैनिकच आहे, शाखाप्रमुख होतो मी. आज काय करून काय नको असं झालं. दिवाळी साजरी करूशी वाटते आणि आम्ही दिवाळी साजरी थोड्या वेळात करणार आहोत. आज खूप आनंद होतो. आज मराठी माणूस आज एवढा खुशीत असेल का विचारू नका. ही खुशी फक्त महाराष्ट्रात नाही, मुंबईत नाही, ठाण्यात नाही, तर संपूर्ण देशात विदेशातून देखील लोक टी व्ही समोर स्क्रीनसमोर जल्लोष साजरा करतील. आज मराठी माणसाचा सुगीचा दिवस आहे. हे दोन भाऊ मराठीचं रक्षण करतील एवढं मात्र नक्की. मात्र सत्तेसाठी कुठे दोघं भाऊ एकत्र आले असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं. का वाटतं एकंदरीत मुंबई ही जे सोन्याची कोंबडी आहे आणि हीच मुंबई तुम्ही गिळंकृत केली होती उद्धव ठाकरे असं देखील सत्ताधाऱ्यांचं. अहो, जे बोलणार आहेत ते होते ना तेव्हा सत्तेत. हे जे बोलतात ते पण होते ना सत्तेत एवढी वर्ष. विसरले का? त्यांना काय बोलायचं ते जाऊ दे. पण मराठी माणसाची खूप इच्छा होती. ती आज इच्छा हे दोन भाऊ पूर्ण करतील आणि मराठी माणूस पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण भारतात ह्या दोन भावांच्या मागे उभा राहील एवढं मात्र नक्की. निवडणुकीत काय फरक पडणार का? पाहिलं दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे दोन शिवसेनेमध्ये उभी फूट पडलेली आहे. त्यामुळे दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे कुठला फरक पडणार का? त्यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात भगवाच फडकेल महायुतीचं. त्यांना काय बोलायचं बोलू द्या. मराठी माणूस दाखवेल
की कोणाचा झेंडा फडकेल ते. तुम्ही लोकांना मतदारांना गृहीत धरू नका. पैसे वाटले म्हणजे सगळ्या गोष्टी होत नाहीत, पण मतदार दाखवून दिल्या ना की नक्की काय होईल ते. लाडक्या बहिणीमुळे आम्ही आलो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आता त्यांना काय वाटतं ते त्यांना वाटायचं ते वाटू द्या. आम्ही आमचं सांगितलं आहे की आता ह्या इलेक्शनला ह्या निवडणुकीत कळेल की नक्की कोण झेंडा कोणाचा फडकेल आणि मराठी माणूस कोणाकडे आहे. मला वाटतं येणाऱ्या निवडणुकीत तरुणांची संख्या मोठ्या संख्येने दिसत आहे. ठाण्यामध्ये देखील तरुण जे आहे ते एकवटलेलं आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे एक आनंद वेगळा आहे. एक वेगळाच आनंद झाला आहे की दोन भाऊ एकत्र आलेत. तब्बल 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आलेत आणि तरुणांसाठी नेहमीच ठाकरे परिवारांकडून एक वेगळी संधी उपलब्ध करण्यात आली आहे आणि तरुण लोकांनाच एक वेगळी संधी नेहमीच ठाकरे परिवाराकडून देण्यात आली आहे. दोन्ही पक्षांकडून नेहमीच तरुणांना म्हणजे निवडणूक लढण्यासाठी संधी दिली जाते. काय वाटतं मोरे साहेब, येणाऱ्या काळात भाषणं कशा प्रकारे होणार आहेत दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे ठाण्यामध्ये? ठाण्याच्या समस्येवरती एवढी वर्ष जे लोक होते त्यांनी काय ठाण्याचं वाटोळं लावलं आहे त्याच्यावरती होईल भाषणं. कारण का निवडणूक आला की ठरलेलंच असतं काय ठराविक, आम्ही हे करू त्याहून करू. पण 5 वर्षात तसं काय ठाण्यात बदल झालेला नाही आहे आणि तेच मुद्दे सन्माननीय राजसाहेब सन्माननीय उद्धवसाहेब ठाणेकरांसमोर ठेवतील. EVM बाबत तुम्ही अनेक वेळाने मशीन संदर्भात असेल या मतदाराच्या याद्यासंदर्भात घोळ बाहेर काढला होता. का वाटतं येणाऱ्या काळात त्या याद्या संदर्भातल्या तो पुढचा पाऊल जे आहे ते निवडणूक आयोगाने व्यवस्थित केलं का? पारदर्शक अशी निवडणूक होणार का? नाही निवडणूक आयोगाने काही केलेलं नाही. याद्यांचा घोळ तसा तसाच आहे आणि ह्यांनी देखील लक्ष दिलेलं नाही. आम्ही एवढा आवाज उठवला, एवढी आंदोलनं केली, पण ह्यांना जे करायचं तेच हे लोक करतात. मतदाराचं तुम्हाला आता कळेल, मतदार नाव वेगळं आहे, नावं वेगळी आहेत, फोटो वेगळे आहेत. आता एक फोटो वेगळा आणि समोरच्याचं नाव वेगळं आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी इथे झालेल्या आहेत. नक्कीच हे होते मनसे आणि शिवसेना ठाकरे गटातील हे सर्व कार्यकर्ते हे एकत्र आलेले आहेत आणि जल्लोष साजरा करणारे पाहायला गेले दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे एक आनंदाचं वातावरण जे ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे येणाऱ्या काळात आता महानगरपालिकेवरती कोणाचा भगवा झेंडा फडकेल या कोणाच्या कशा प्रकारच्या जागा येतील हे देखील आपल्याला पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश तुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.